मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई अनुदानित वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी जिल्हा गडचिरोली आयोजित गडचिरोली जिल्हा पहिले आदिवासी साहित्य संमेलन दिनांक 23 व 24 डिसेंबर 2025 ला महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी जिल्हा गडचिरोली येथे नुकतेच पार पडले। या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर विनायक तुमराम हे होते, तर उद्घाटक ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉक्टर परशुराम खुने यांच्या हस्ते पार पडले। विशेष अतिथी माजी आमदार माननीय नामदेवराव उसंडी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ समीक्षक तथा सदस्य साहित्य अकादमी दिल्ली माननीय डॉक्टर प्रमोद मुनघाटे, सरपंच बेबीताई बुरांडे, राकेश बेलसरे, संजय कंदिलवार, स्वागताध्यक्ष म्हणून माननीय अब्दुल जमीर हकीम, सचिव वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी, प्राचार्य डॉक्टर संजय फुलझेले, मुख्य संयोजक प्राध्यापक डॉक्टर राजकुमार मुसने आदी मान्यवर उपस्थित होते। अगदी संमेलनाच्या गेटवर आदरणीय अतिथींचं आगमन झालेलं आहे। या संमेलनस्थळी अभ्यागतांचं स्वागत विद्यार्थ्यांच्या गाड्यांच्या गजरामध्ये होत आहे। कृपया पाहुण्यांनी या ठिकाणी यावं। समोर त्यांच्या नावाचं महाविद्यालय आमचं या ठिकाणी आहे आणि ते नाव मिळवत आहे असे महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सहचारिणी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये स्त्रियांसाठी क्रांतिकारक पाऊल उचललं अशा सावित्रीबाई ज्योतिबा फुले या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आपण या ठिकाणी स्वागताध्यक्षाचं स्थान ग्रहण करावं अशी आपणास विनंती करतो। सोबतच आमचे विद्यार्थी आणि ज्यांनी अगदी तुमराम सरांचं स्वागत आणि सत्कार हो घातलेला आहे। पुष्पगुच्छ देऊन आदरणीय डॉक्टर परशुरामकर खुने साहेबांचं स्वागत करावं। पट्टीतील दादा कोणके या ठिकाणी बसलेले जे काही मंडळी आहे या सगळ्यांनी साहेबांची नाट हे आईचे संस्कार आपल्यामध्ये रुजले आहे। आपण पुढे गेल्यावर मोठं पॅरेंट्स होतो, आपण सुद्धा हेच संस्कार पुढच्या पिढीला फॉरवर्ड करत असतो। म्हणून हे संस्कार कसे आहे हे आता हे 21व्या शतकातली पिढी विसरत आहे। त्याच्यासाठी हे साहित्य काय आहे, संस्कार आहे, आदिवासी संस्कृती काय आहे, नवीन पिढीला समजणं मोबाईलच्या काळात आवश्यक आहे। नाही तर आपण फक्त व्हर्टिकल वाढत जाऊ। जब चल फेरे आदिवासी भगवा धुरा उड़ाते ना, चल फेरे आदिवासी आणि दक्षिणेकडे जे आपण लोक आहोत, आपला भाग हा दक्षिणेचा भाग आहे दंडकारण्य, आणि या दक्षिणेच्या भागामध्ये जी आदिम जमातींचं जे साम्राज्य होतं त्याचा राजा रावण होता आणि या असुरांचं जे वर्णन महापुराणामध्ये केलेलं आहे हे जाणीवपूर्वक केलेलं आहे। त्यांना 10 तोंड होती, ते क्रूर होते, मोठमोठे सुळे होते, हे त्यांना हिनवण्यासाठी, त्यांना नीच ठरवण्यासाठी केलेलं होतं असं शास्त्रज्ञ सांगतात। आणि असं म्हणतात की गोंड ही जी जमात आहे ही जमात या भूमीतील अतिशय प्राचीन अशी जमात आहे। आता आदिमता हा जो शब्द आहे, आदिवासी साहित्य आदिमता, मला असं वाटतं की आदिमता हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे।
आपण आपल्या मराठीमध्ये दलित साहित्य हा एक मोठा प्रवाह आला मधल्या काळात आणि त्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. कारण वर्षानुवर्षे हा समाज पिचलेला होता, पिडलेला होता, माणुसकीचे हक्क त्यांना दिलेले नव्हते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं नेतृत्व करून त्यांना वर आणलं. त्यांचा भूतकाळ हा अंधकारमय होता आणि त्यांनी जेव्हा मराठीमध्ये दलित साहित्याची चळवळ आमचे प्राध्यापक तुमराम सर आणि या ठिकाणी बसलेले आहेत नैताम सर, हे साहित्यिक आहेत. आदिवासीचं साहित्य खरं म्हणजे दोन्ही पुस्तकाचं विमोचन करावं. धन्यवाद सर. महाविद्यालयात शिकत आहे हे आमच्यासाठी भूषणावह आहे आणि तू अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो. यश नेतृत्व तुझ्याकडे येऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुला शुभेच्छा देतो. की आज या ठिकाणी जे संमेलन होत आहे, आमची पिढी गेलीच. हे इथं बसलेले जे आहेत, बालगोपाल आहेत, विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, हे खरे आपल्या भारताचे आदिवासी ते नायक आहेत, हे आपले आदर्श आहेत, आधारस्तंभ आहेत. हे सगळं सत्र तुमच्याकरता आहे. तुम्ही कान लावून ऐकलं पाहिजे. त्याचं विमोचन केलं. शाम हम सुनसान राहों से घूमने निकले थे. एक शाम हम सुनसान राहों से घूमने निकले थे कि अचानक हमारा पाँव किसी हड्डी से टकराया. एक शाम हम सुनसान राहों से घूमने निकले थे कि अचानक हमारा पाँव किसी हड्डी से टकराया. उस हड्डी से आवाज हो रही, उस हड्डी से आवाज उभरी, उस हड्डी के बयान थे, उस हड्डी के बयान थे. ए इंसान जरा संभल के चल, हम भी कभी इंसान थे. ये आदिवासी साहित्य हा या भूमीचा हुंकार आहे. या भूमीमधल्या राणबंद हुंकारांची ती मीमांसा आहे. त्याचं नाव आदिवासी साहित्य. तुम्हाला हेही सांगितलं पाहिजे की गोंडांची सत्ता केवळ इथेच नव्हती, ती मध्य प्रदेशामध्ये होती आणि राजा संग्रामशाही आणि निजामशाही हे जे दोन गोंड राजे होते, दे वर द वेल नोन पोएट्स. चांगले कवी होते. आम्हीच कवी आहोत ना, आम्हीच मार्ग असे मोठे कवी आहोत असं मानण्याचं काही कारण नाही. परंपरा मोठी आहे. आज राहिले का जंगलं आमची नाही, ना आमची राजधानी आमची नाही, ना आमची जंगलं राहिले, ना काही राहिलं. सारे भिकारी होऊन लंगोटी धारण करून आम्ही वनवन फिरून राहिलो. तर तुम्हाला माझा एक प्रश्न आहे, तो तुम्हाला प्रश्न देतो. हा प्रश्न मी बीड. सदर आदिवासी साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद आणि कवी संमेलन पार पडले. या परिसंवाद आणि कवी संमेलनामध्ये अविनाश पोईनकर, राजेश मडावी, प्रमोद बोरसरे, ब्रह्मानंद मडावी, सुरेंद्र बुरांडे, डॉक्टर राम वासेकर, डॉक्टर प्रकाश वट्टी, मालती सेमले, प्रतीक्षा कोडोबे, संगीता ठलाल, डॉक्टर विजय रेवतकर, नंदकिशोर नैताम, डॉक्टर हेमराज निखाडे, प्रदीप चापले, डॉक्टर मोक्षदा मनोहर, डॉक्टर चिन्ना चालुरकर, डॉक्टर अनिरुद्ध बनकर, डॉक्टर शेखर डोंगरे, मुकेश गेडाम, हम कोटनाके आदी आदिवासी आणि आदिवासीतर अभ्यासकांनी आपले विचार मांडले. आदिवासींची पॉलिसी करायची आहे, समाजाची पॉलिसी करायची आहे, पृथ्वीची पॉलिसी करायची आहे. मला वाटतं जगातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये जर आपल्याला शिकायचं असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला निसर्गाचे पॉलिसी मेकर बनावं. मार्केट व्हॅल्यू म्हणून स्वीकारायचं, परंतु त्याचं जे त्याची जी स्वीकार्यता आहे, त्याला जे स्वीकारण्याची मुख्य प्रमाणातलं जे स्वीकारायचा जो संघर्ष आहे, तो संघर्ष काही संपला नाही. आपल्याकडे वारली पेंटिंग हे नाव सगळ्यांना माहीत आहे. वारली पेंटिंग
सर्वजण वारली पेंटिंग, पण वारली पेंटिंग ही मुळात त्याला जेव्हा अधिमान्यता मिळाली, केव्हा अधिमान्यता मिळाली, त्याला क्राफ्ट अशी मान्यता मिळाली. परंतु समग्र भारताच्या पूर्ण चित्रकारितेच्या कॅनव्हासवर ज्यावेळेस गोंडीत पेंटिंगचा ज्यावेळेस विचार करण्यात आला त्यावेळेस प्रचंड विरोध झाला होता जनगणशी श्याम यांना. जे के स्वामीनाथन नावाचे चित्रकार होते ते साऊथमधले होते, त्यांनी त्याचं पाठांकन करत असताना इतके प्रचंड युक्तिवाद केलेत. युक्तिवाद जर वाचलं तर आपण आदिवासींच्या कला आणि संस्कृतीचा आपण कुठल्या कॅनव्हासवर आपण विचार करायचा याचंच आपल्याला आत्मशोध करावा लागतो. आदिवासींचं साहित्य हे मुळात सर्वव्यापी आहे, वैश्विक आहे. आपण केवळ गडचिरोली, चंद्रपूर असा सुटा कधीही विचार करता येणार नाही. आपण कल्चर जेव्हा विचार करतो, जेव्हा संस्कृतीचा विचार करत असतो, आपल्याला लोकसाहित्य प्रचंड प्रमाणामध्ये आहे. आदिवासी साहित्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकसाहित्य आहे, काही कमतरता लोकसाहित्याचं. जगभरातलं बघा तुम्ही, मी जगभरातलं साहित्य मी वाचण्याचा प्रयत्न करत असतो. होतं काय, आपण त्या साहित्याला आपण मस्त पोट भरून माना पानाले कमी नाही करून आंबील भात खातोन मस्त पोट भरून करतून भक्ती भावानं पुंजा पाती, करतून भक्ती भावानं पुंजा पाती, नारसंग जोडली आहे आमच्या हे माती, नारसंगच जोडली आहे आमच्या हे माती. आमच्या जातात त्या समस्यांचा उलगडा करून त्यावर उपाय सुचविणे हे सुद्धा नाट्य लेखकाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे असं मला वाटतं. ही झाली एक बाजू. नाटक सादर करताना दिग्दर्शक ते बसवताना नाटकाचा जो गाभा आहे किंवा नाटकाचं मूळ आहे ते मूळ ऑडियन्सपर्यंत गेलं पाहिजे, प्रेक्षकांपर्यंत गेलं पाहिजे. मग दुसरा प्रश्न महत्त्वाचा असतो की नाटक हे जेव्हा प्रबोधनाचे साधन आहे असं समजलं जातं तेव्हा या नाटकाच्या माध्यमातून ज्या समस्या उलगडल्या गेल्या किंवा ज्या समस्या निर्माण झाल्या, कोणत्या प्रकारे शोषण होतं, या गोष्टीचा जर विचार आपण केला तर या शोषणाचा किंवा या समस्यांचा आदिवासी बांधवांनी कितपत विचार केला, प्रेक्षक म्हणून म्हणू आपण किंवा एक अभ्यासक म्हणून किंवा आपल्या जीवनावर किंवा आपल्या परिस्थितीवर आधारित हे नाटक आहे म्हणून आपल्या जीवनाशी काय संबंध आहे, आपण त्यातून काय घेतलं पाहिजे आणि काय नाही घेतलं पाहिजे याचा विचार आदिवासी बांधवांनी केला काय. आम्ही एक त्याच्यातून अनेक जे प्रेक्षक असतात, हे संमेलन आदिवासी बांधवांचं साहित्य संमेलन आहे म्हणून तेवढ्याच दृष्टीने हा मुद्दा या ठिकाणी मांडू इच्छितो. विश्वास असतो आणि संविधानाच्या माध्यमातून घाडपा करत हा नट, त्याचा नायक हा बायकोला शिकवून लढाई लढतो आणि तो जाती व्यवस्थेविरुद्ध लढून स्वतःची नोकरी परत मिळवतो. बिरसा मुंडाचं तसंच झालं. वयाच्या 25व्या वर्षी शहीद झाला, पण तो झारखंडसाठी नाही लढला, देशासाठी लढला. झारखंडचा नायक म्हणून आपण बिरसा मुंडाकडे पाहतो, पण चुनाराम बल्लानपुरेंचं नाटक करताना त्याचे मी 20 ते 25 मुठे खात नाही. मात्र आपण 15-15 दिवसाचे गुलाबजामुन जर पाकिट असतील तर आपण आवडीने खात असतो. पण त्याच मोहापासून किती पौष्टिक असं पदार्थ बनवलं जातं ते आपण खात नाही. त्याच्यामुळे आमची आरोग्य ही धनसंपदा असलेल्या. हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर करें.